नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीची हिंदी विषयाची एक नमुना कृतीपत्रिका आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. बोर्ड एक्झामसाठी आपल्याला ही कृतीपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि तो सोडवण्यासाठी 3 तासाची वेळ ही दिली जाणार आहे. यापूर्वीच आपण इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्याही आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. तत्पूर्वी आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज मिळेल. कक्षा 10वी, द्वितीय भाषा हिंदी, संपूर्ण लोकभारती. समय 3 घंटे, कुल अंक 80. कुछ सूचना यहाँ पर दी गई है, वो पढ़िए. ऐसे ही सूचना आपकी बोर्ड क्वेश्चन पेपर पे रहेगी. विभाग 1 24 गुणांसाठी असणार आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा. निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए. बघा, या ठिकाणी एक पॅरेग्राफ आपल्याला दिला जाईल पाठ्यपुस्तकातला आणि त्यावर आधारित आपल्याला उत्तरं लिहायची आहेत काही कृतींची. बघा, पहिली कृती, लेखक द्वारा पूछे गए प्रश्न के उत्तर. दूसरा है आकृति पूर्ण कीजिए और तीसरा है लेखक के टांगों की स्थिति. त्यानंतर लेखक की दृष्टि से घटना और दुर्घटना के बारे में एक एक वर्ड्स लिखना है. सूचना के अनुसार लिखिए. जवाब, लिंग पहचानिए, समानार्थी शब्द, वचन परिवर्तन, विरुद्धार्थी शब्द. जवाब या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे, वचन, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द लिहायचे. जवाब, सवाल, समानार्थी शब्द जवाबचा उत्तर, विरुद्धार्थी शब्द सवाल, लिंग पहचाने पुल्लिंग, वचन परिवर्तन कीजिए, जवाब, जवाब, जवाबे. या पद्धतीने सावधानी हटी दुर्घटना घटी इस विषय पर अपने विचार लिखे. हे पॅरेग्राफच्या आधारेच आपल्याला या सर्व कृती सोडवायच्या आहेत. त्यांची उत्तरं आपल्याला सविस्तर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला व्हिडिओ पहा. त्यात आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं सहजगत्या मिळतील. प्रश्न पहिला आ. निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर सूचना के अनुसार कृत्य कीजिए. पुन्हा एक पॅरेग्राफ आपल्याला दिलेला आहे, तो आपण वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित या कृती सोडवायच्या आहेत. बघा, कृती, गद्यांश में आए नाम, संजाल पूर्ण कीजिए. या गद्यांशमध्ये कोणकोणते नाम आलेले आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. रेहाना हे पहिलं नाम आहे. फूल, बॉक्स, काका, काका कालेलकर हे पण नामच आहे. त्यानंतर एक दो शब्द में उत्तर लिखिए. पुढचा प्रश्न आहे, गद्यांश में प्रयुक्त 2 विदेशी शब्द ढूंढकर लिखिए. शब्द समूह के लिए एक शब्द लिखिए. ई मध्ये आपल्याला अपठित गद्यांश पढ़कर सूचना के अनुसार कृती करायची. बघा ती कृती. एक्के बान की बातों में पाई जाने वाली विशेषताएं. सिरपाई के हाथों में वस्तुएं. त्यानंतर जोड्या लावायच्या आहेत दिलेल्या शब्दांच्या. एकवचन बहुवचन लिहायचे.
पॅरेग्राफमधून शोधून समानार्थी शब्द लिहायचा आहे. हात, नजर, नजरला निगाह आहे. यातायात के साधनों की बढ़ती संख्या या विषयावर आपले विचार लिहायचे आहेत पाठाच्या आधारे. विभाग 2 हा 18 गुणांसाठी असणार आहे. त्यामध्ये आपल्याला प्रश्न दुसरा अ विचारला जाईल. त्यामध्ये एक कविता दिली जाईल आणि त्यावर आधारित आपल्याला विचारलेल्या कृती पूर्ण करायच्या आहेत. जोडियां मिलाइए, कृतियां कीजिए, लिखिए, 2 पंक्तियों का सरल अर्थ लिखिए, यासारखे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर प्रश्न दुसरा आ, कवितेचं विश्लेषण करायचं आहे. भारत महिमा किंवा अपनी गंध नहीं बेचूंगा, त्यावर आधारित या विचारलेल्या मुद्द्यांचं विश्लेषण करायचं आहे. ई भागामध्ये आपल्याला अपठित पद्यांश दिला जाईल, म्हणजे बाहेरची पुस्तकाबाहेरची एक कविता दिली जाईल आणि त्या कवितेवर आधारित काही कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. पद्यांश में आए हुए बचपन के खेल ते लिहायचे आहेत. उत्तरं लिहायची आहेत. प्रथम 4 पंक्तियों का भावार्थ लिहायचा आहे. विभाग 3 हा आपला पूरक पठणसाठी असेल 8 अंकाला. त्यामध्ये आपल्याला एक परिच्छेद दिला जाईल आणि त्यावर आधारित आपल्याला कृती पूर्ण करायच्या आहेत. गद्यांश में आए रिश्ते, स्वार्थ रिश्तों के बीच दीवार बनता है. त्यानंतर निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर सूचना के अनुसार कृतियां कीजिए. पुढचा प्रश्न तिसरा, कविता दिली आहे आणि त्यावर आधारित आपल्याला रिकाम्या जागा दिल्या आहेत. कंसात 3 शब्द आहे, त्यापैकी अचूक शब्द आपल्याला लिहायचा आहे. बघा, पहिली गाळलेल्या जागेचं शेवटून दुसऱ्या ओळीमध्येच उत्तर आहे. विषाद शब्द. पहिला शब्द बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये आपल्याला द्वार हा शुद्ध शब्द लिहायचा आहे. बघा, दुसऱ्या कडव्यात येते आंखों के द्वार, दुसरा शब्द बरोबर आहे. तिसऱ्यामध्ये मरते भरते करते, काय आहे ते शोधायचं आहे. पहिला शब्द आहे बघा करते, करते लिहायचे. विषादों के धुलने से तन मन धन, इथं काय आहे बघा, तन मन धन पैकी कोणता शब्द आला आहे? मन शब्द आला आहे बघा शेवटच्या. मन पावन, मन हा शब्द लिहायचा आहे. मग अतिशय सोपा प्रश्न आहे हा. किसी एक हायकू का सरळ अर्थ लिहायचे. हायकू आणि कडवं, कोणत्याही एका कडव्याचा अर्थ लिहायचा आहे आपल्याला सोप्या हिंदी भाषेमध्ये. त्यानंतर विभाग 4 आपला व्याकरण घटकासाठी असेल 18 गुणांचा. त्यात आपल्याला कृतियां कीजिए, शब्द का भेद लिखिए, शब्द का प्रयोग अपने वाक्य में प्रयोग कीजिए, अवयव ढूंढकर उसका भेद लिखिए, वाक्य में प्रयोग कीजिए अवयव का, काल परिवर्तन कीजिए, यासारखे प्रश्न असतील. तालिका पूर्ण कीजिए, संधी दिलं जाईल त्यामध्ये. वाक्य का रचना के अनुसार भेद लिखिए, अनुसार परिवर्तन कीजिए, आज्ञार्थक वाक्य लिहायचं आहे आपल्याला. त्यानंतर वाक्यों में प्रयोग कीजिए, फूट फूट कर रोना. त्यानंतर एक वाक्य दिलेले आणि त्यामध्ये आपल्याला वाक्प्रचार टाकायचा आहे. मोह लटकाना येईल त्या ठिकाणी. वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहायचं आहे. सहाय्यक क्रिया आपल्याला ओळखायची आहे. द्वितीय प्रेरणार्थक रूप लिहायचे आहे. विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. कारक पहचान कर उसका भेद लिखिए. विभाग 5 आपला उपयोजित लेखनासाठी असेल. पत्रलेखन लिहायचे. त्यानंतर 5 असे प्रश्न तयार करायचे आहेत, एक परिच्छेद वाचून, की ज्याचं उत्तर एक एक वाक्यात येईल. 5 गुणांचा हा प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. चारों तरफ कोहरा छाया हुआ है, चारों तरफ क्या छाया हुआ है, असे प्रश्न तयार करायचे आहेत. सुबह के कितने बजे थे, हा दुसरा प्रश्न.
दिल्ली में क्या है? सनसनाट कहाँ पर है? कोणतेही प्रश्न तयार करा. प्रश्न 5वा बघा. गणतंत्र दिवस का समारोह का वृत्तांत लेखन करना है 5 अंकों के लिए. त्यानंतर जाहिरात तयार करायची आहे. कहाणी लेखन करायचे 4 शब्द दिलेले त्यावर आधारित आपण कहाणी लेखन करा. त्यानंतर निबंध लेखन. ऐतिहासिक गढ़ की मेरी सैर, मैं सैनिक बोल रहा हूँ, यापैकी एका विषयावर आधारित निबंध लेखन करायचे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची हिंदी विषयाची बोर्ड सराव पेपर आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. व्यवस्थित सराव करून ठेवा. असेच प्रश्न आपल्याला या परीक्षेमध्ये नक्की येतील. यासारख्या इतर विषयांचेही सराव पेपर आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.